तिला एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळावर प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती आहे। सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून संबंधित विधान परिषद जागेवर दावा केला जाणार आहे आणि या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 12 तर शिवसेनेच्या वाट्याला 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा येणार असल्याची माहिती आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर असा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या पद्धतीने चर्चा सुरू असल्याचंही कळतंय। महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती आहे आणि काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होणार असल्याचंही कळतंय। प्राथमिक चर्चेमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची ही माहिती समोर येतेय। दरम्यान हा प्राथमिक फॉर्म्युला नेमका काय आहे जागा वाटपाचा आपण बघतोय। विधान परिषदेचा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। याच्यामध्ये भाजपला सगळ्यात जास्त 12 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळणार असल्याची माहिती आहे। एकूण जागा आहेत 17 आणि त्यापैकी 12 जागा भाजपला, 3 शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 अशा पद्धतीने ही विभागणी होणार असल्याची माहिती समोर येते। हा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय।